न वै पञ्चवायु न वा सप्तधातु न वा पञ्चकोशः न वा पाणिपादं न चोपस्थवायु चिदानन्दरूपं शिवोऽहं शिवोऽहं चिदानन्दरूपा शिवोऽहं शिवोऽहं चिदानन्दरूपा शिवोऽहं शिवोऽहं न मे क्लेशरागौ न मे लोभमोहौ न मे प्रेमदो नैव मात्सर्यभावः न धर्मो न चार्थो न कामो न मोक्षः चिदानन्दरूपा शिवोऽहं शिवोऽहं चिदानन्दरूपा शिवोऽहं शिवोऽहं चिदानन्दरूपा शिवोऽहं शिवोऽहं न पुण्यं न पापं न सौख्यं न दुःखं न मन्त्रो न तीर्थं न वेदा न यज्ञः अहं भोजनं नैव भोज्यं न भुक्तः चिदानन्दरूपा शिवोऽहं शिवोऽहं चिदानन्दरूपा शिवोऽहं शिवोऽहं चिदानन्दरूपा शिवोऽहं शिवोऽहं न मे मृत्युशङ्का न मे ध्यातिवेदः पिता नैव मे नैव माता न जन्मः न बन्धुर्न मित्रं गुरुर्नैव शिष्यः चिदानन्दरूपा शिवोऽहं शिवोऽहं चिदानन्दरूपा शिवोऽहं शिवोऽहं चिदानन्दरूपा शिवोऽहं शिवोऽहम् अहं निर्विकल्पो निराकाररूपो विभुत्वा च सर्वत्र सर्वेन्द्रियाणां न च सङ्कटं नैव मुक्तिर्न मेयः चिदानन्दरूपा
शिवोऽहं शिवोऽहं चिदानन्दरूपा शिवोऽहं शिवोऽहं चिदानन्दरूपा शिवोऽहं शिवोऽहं न मे मृत्युशङ्का न मे जातिभेदः पिता नैव मे नैव माता न जन्मः न बन्धुर्न मित्रं गुरुर्नैव शिष्यः चिदानन्दरूपा शिवोऽहं शिवोऽहं चिदानन्दरूपा शिवोऽहं शिवोऽहं चिदानन्दरूपा शिवोऽहं शिवोऽहं अहं निर्विकल्पो निराकाररूपो विभुत्वा च सर्वत्र सर्वेन्द्रियाणां न च सङ्कटं नैव मुक्तिर्न मेयः चिदानन्दरूपा शिवोऽहं शिवोऽहं चिदानन्दरूपा शिवोऽहं शिवोऽहं चिदानन्दरूपा शिवोऽहं शिवोऽहम् तू सुख करता, तू दुःख हरता. बाप्पा बाप्पा गणपती बाप्पा मोरया. बाप्पा हे काय होऊन बसलाय? अरे विघ्न हरता ना तू. मग कोरोना सगळा महामारीचं संकट नाही का दिसत तुला? अरे लवकर काहीतरी कर आणि बाहेर काढ आम्हाला या सर्वांना महामारीच्या संकटातून. वाचव रे बाप्पा, वाचव. होय, नक्कीच. कसा आहेस तू? अरे मी बोलतोय. मला आजूबाजूला शोधू नकोस. मी इथे तुझ्या समोर आहे. कोण? बाप्पा तुम्ही बोलताय? होय, मी बोलतोय. हे काय चालू आहे? अहो तुम्ही सर्व पाहता ना, तरी शांत का? अहो विघ्नहर्ता म्हणतो आम्ही तुम्हाला. आमच्यावर आलेल्या तुमच्या शक्तीने विघ्न दूर करा. आम्हाला यातून वाचवा. आज या विषाणूने जगभरात लाखो लोकांचे जीव घेतले आहेत. थांबवा हे आता. नाही पाहत हा हाहाकार, नाही पाहत हे मृत्यूचे तांडव. मी पाया पडतो बाप्पा, हात जोडतो. वाचवा आम्हाला, खरंच वाचवा. अरे वेड्या, तू का रडतोय? हे जे काही झालं आहे ते मानव जातीमुळेच ना. ही नैसर्गिक आपत्ती आली आहे ती तुमच्यामुळेच ना. मी इतकी सुंदर मनुष्य जात या सृष्टीत निर्माण केली, पण आता मला याचा पश्चाताप होतो आहे. तुमची भूक तरी किती आहे? तुम्ही सर्वच खूप स्वार्थी झाले आहात. तुम्हाला राहण्यासाठी तुम्ही जंगल उद्ध्वस्त केली, लाखो झाडांची कत्तल केली. याचा परिणाम पाऊस पाण्यावर झाला. प्रत्येक वेळी तुम्ही तुमची चूक परमेश्वरावर का लादता? कायम तुमचं चुकीचं पाऊल अधोगतीला आणखीन ऱ्हासाच्या जवळ नेत आहे हे लक्षात असू द्या.
हा कोरोना विषाणू सुद्धा मानवनिर्मित आहे ना? ही चूक कोणाची? तुम्ही जर निसर्गाला डिवचलं तर तोही तुम्हाला त्रास दिल्याशिवाय राहणार नाही, हे लक्षात असू द्या. हो, आणखीन एक, माझी स्थापना तुम्ही नेमकी का करता हे आज तागायत मला समजलं नाही. माझ्या आगमन आणि विसर्जन सोहळ्यात जो काही तुम्ही नंगा नाच करता ना, तो नाही पाहवत या डोळ्यांना. आणि ते लाऊडस्पीकर, त्रास होतो रे माझ्या कानांना. लोकमान्य टिळकांनी कोणत्या उद्देशाने मला आणलं होतं ते आज तागायात बहुधा तुम्हाला कळलं नसावं. एक गाव एक गणपती असं करण्याऐवजी माझाच गणपती मोठा या स्वार्थी वृत्तीने तुम्ही मानवजात वागत आला आहात आणि आज त्याचे परिणाम दिसत आहेत. असो, बाप्पा, चुकलं आमचं, चूक कळून आली. क्षमा करा आम्हाला, पण आता नाही सहन होत. मार्ग दाखवा आम्हाला काय यातून काहीतरी. आता तुम्हीच आमचे तारण करता आहात आणि तुम्हीच आमचे पालन करता. बाप्पा, वाचवा. अरे वेड्या, रडू नकोस तू. एका मातीच्या गोळ्याला आकार देणारा सुंदर मूर्तिकार आहेस तू. तसंच वळण आणि आकार तुम्ही समस्त मानवजातीने स्वतःला लावून घेतलात तर बरेच प्रश्न सुटतील. अजूनही वेळ गेलेली नाही. आता तरी सुधरा, भानावर या. मी आहे कायम तुमच्या सोबत. सर्व काही नीट होईल. थोडा वेळ द्या, ही परिस्थिती सुद्धा निघून जाईल. तोपर्यंत एकमेकांची काळजी घ्या, आधार द्या, सेवा करा आणि सेवेकरी व्हा. जोगेश्वरी, आमची जोगेश्वरी. खरं तर आमच्या जोगेश्वरीचं वर्णन शब्दात मांडणं तसं खूप कठीण आहे. कारण आमची जोगेश्वरी आहे कलावंतांची, जोगेश्वरी आहे कसलेल्या खेळाडूंची, जोगेश्वरी आहे सांस्कृतिक वारसेची, जोगेश्वरी साक्षात पंढरी. हो, दहीहंडीची पंढरी. आमच्या या पंढरीचा आम्हाला अभिमान आहे. कारण या पंढरीत कोकण नगर, हिंदू एकता, संघर्ष, साईराम, हिंद माता, आर्यन्स, जॉली यांसारखी नावाजलेली मंडळे आहेत. तसेच महिला गोविंद पथकात रणधुंजार, जोगेश्वरी माता आणि जागृत हनुमान या जोगेश्वरीच्या रणरागिणी पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून या पंढरीत खारीचा वाटा उचलत आहेत. दहीहंडीची पंढरी ही ओळख म्हणून जोगेश्वरीला नव्याने जन्म दिला तो आपल्या सर्वांचा लाडका जय जवान गोविंद पथकानं.
जय जवान हे नाव कोणाला माहीत नसेल तरच नवल. जय जवान हे फक्त नाव नाही, तर ती ओळख आहे, अभिमान आहे, एक जबाबदारी आहे आणि आता तर साक्षात आधारवड. दोन 2000 साली याच जोगेश्वरीच्या मातीत महागुरु संदीप भरत ढवळे या ध्येयवेड्या व्यक्तीनं जय जवान नावाचं लहानसं रोपटं या जोगेश्वरीच्या मातीत लावलं आणि आज बघता बघता तब्बल 20 वर्षानंतर त्या लावलेल्या लहान रोपट्याचं एका वटवृक्षामध्ये रूपांतर झालंय. जोगेश्वरीची शान, उपनगरचा राजा, ते गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये दखल घेतलेलं आपलं जय जवान गोविंद पथक. पण या किताबामागची गोष्ट, त्यासाठी केलेली अहोरात्र मेहनत, सरावादरम्यान रक्ताचं पाणी करून गाळलेला घाम, हा इतका 20 वर्षांचा प्रवास साधा नव्हता. खरं तर तो प्रवास नसून ती एक साधना होती. पण या साधनेमागचं जग हे इतरांपेक्षा वेगळं होतं. खरं तर चढउतारांचं होतं. आजवर या वटवृक्षाने अनेक वादळे पाहिली आणि ती लिलाया पेलली सुद्धा. पण जोगेश्वरीच्या मातीशी एकरूप होऊन जय जवानने आपली मुळं घट्ट रोवली आणि म्हणूनच आज 20 वर्षानंतरही अभिमानाने हे वटवृक्ष त्याच थाटात उभा आहे. आपल्या सर्वांसाठी गर्वाची बाब म्हणजे स्पेनच्या कॅसलरने त्यांच्या क्लब म्युझियममध्ये जय जवान गोविंद पथकाची टी-शर्ट अगदी मानाने फ्रेम करून ठेवली आहे. यापेक्षा आपल्यासाठी कौतुकाची आणि अभिमानाची दुसरी गोष्ट कोणती असेल? स्पेनच्या याच मानवी मनोऱ्यांचा उंचीचा विक्रम मोडीत काढून एका नव्या विश्वविक्रमाला गवसणी घातली आणि आपल्या भारताचं नाव 7 समुद्रा पार पलीकडे पोहोचवलं. ते आपल्या लाडक्या जय जवाननं. खरं सांगायचं तर जय जवान म्हणजे विश्वास. जय जवान म्हणजे एकमेकांना दिलेली साथ. जय जवान म्हणजे एकमेकांचा आधार. जय जवान म्हणजे ध्यास. जय जवान म्हणजे एकीचं बळ. जय जवान गोविंद पथक नेहमीच जबाबदारीच्या जाणीवेतून पुढे सरसावते. मग तो कसलाही विचार न करता. एकेकाळी दहीहंडी वाचवण्यासाठी तुम्ही केलेले प्रयत्न आम्ही सर्वांनी पाहिले. करोनासारख्या संकटात स्वतःच्या जीवाची पर्वा न करता लॉकडाऊनमध्ये अगदी पहिल्या दिवसापासून जंतुनाशक, धूर फवारणी, सॅनिटायझर फवारणी किंवा रात्रीचा दिवस करून हजारो लोकांचे जेवण त्यांच्यापर्यंत पोहोचवण्याचे काम तुम्ही केलं. आदिवासी पाड्यातील शालेय शिक्षणासाठी केलेली मदत आणि मास्क वाटप. कठीण काळात माणसाच्या शरीराला सर्वात महत्त्वाचं लागतं ते रक्त. मग त्यासाठी घेण्यात आलेलं रक्तदान शिबिर. 11 दिवस मनोभावे बाप्पाची सेवा केल्यानंतर अनेक लहान मोठ्या मूर्तींच्या विसर्जनाची जबाबदारी ही तुमच्या खांद्यावरती असते आणि ती तुम्ही लीलया पार पाडता. छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या रायगड किल्ल्याच्या पायथ्याशी असलेल्या हिरकणी गावात तुम्ही रेशन वाटप केलं. काही दिवसांपूर्वी आलेलं चक्रीवादळ, त्यात बऱ्याच लोकांचं आयुष्य उद्ध्वस्त झालं. घराची छप्पर, घरांच्या भिंती, मुलांप्रमाणे जोपासलेली शेती, झाडं या निसर्ग वादळाने हिरावलं. पण झालेलं नुकसान, त्याची मदत करायला सर्वात आधी धावून गेलं ते आपलं जय जवान गोविंद पथक. खरं तर काही लोक विधभर करून हातभर दाखवतात, पण तुम्ही सर्वच जगावेगळं करता. म्हणून तुम्ही इतरांपेक्षा वेगळं जगता. तुम्ही खऱ्या आयुष्यात सुद्धा हिरो आहात. तुमच्या कामाची दखल मीडिया न घेता तो साक्षात परमेश्वर घेत आहे. यापेक्षा वेगळा सुखद आनंद तो काय असेल? जय जवान गोविंद पथकाच्या मागे साक्षात आई जोगेश्वरीचा आशीर्वाद रूपी हात आहे. जय जवान गोविंद पथक, तुम्ही फक्त देत जा, कुठलीही अपेक्षा न करता. कारण तुमच्या
यशाचं पारडं हे कायम सुखाकडे झुकलेलं असेल यात तीळमात्र शंका नाही. तुमच्यासोबत आम्ही पाहिलेलं जगावेगळं स्वप्न हेच त्या परमेश्वराकडे मनोमन मागणं. जय जवान गोविंदा पथकाला पुढील वाटचालीसाठी मनापासून शुभेच्छा. धन्यवाद.